हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आता इथं आमची सकाळ सकाळची तयारी चाललेली आहे. तुम्हाला तर माहिती आहे मी रानात म्हणजे शेतामध्ये जाणार आहे आमच्या. आणि आज म्हणजे मी यात्रेला नव्हते गेलं, 3 वर्षापासून यात्रेला गेलीच नाही. आणि त्याच्यामुळे मग पाया पडणं पण होत नाही. त्यामुळे म्हटलं की नको, आता आपण नाही भेटलं तर ठीक आहे, पण पाया पडून येणं गरजेचं आहे. त्याच्यामुळे आज आम्ही पाया पडायला जाणार आहे देवाच्या, जे आमची नागेश्वर हे ग्रामदेवता आहे आमच्या गावातलं, तिथं जाणार आहे. तर आता आमची चाललेली आहे तयारी. रुपालीचं करते भाकरी, मी इथं पोह्याची तयारी चालू आहे माझी. माझ्या 2 भाज्या झालेल्या आहेत तिकडं नेऊन जेवण करण्यासाठी. 2 भाज्या झाल्यात आणि आता मी इथं पोह्याची तयारी करते, जेणेकरून इथेच आम्हाला नाश्ता वगैरे करायचा आहे घरी. म्हणजे जरी भूक लागली ना तरी पण ते हे नाही होणार, म्हणजे नाश्ता केल्यामुळे जरा थोडंसं हे होईल. तर आई म्हणलं होतं डायरेक्ट जेवायचं, तर म्हणलं तसं नाही होणार, कारण सकाळी डायरेक्ट उठून जायचं म्हटल्यानंतर आपल्याला टाईम तर लागणारच थोडाफार. आपण काय लगेच तिथं जाऊन जेवणार नाही किंवा लगेच घरातलं पण आवरत नाही. त्याच्यामुळे आधी नाश्ता करूया आणि नंतर मग, कारण मुलं पण आहेत आणि घरचे सगळे आहेत, त्यांना लवकर जेवायची सवय आहे. त्याच्यामुळे मग नाश्ता करू, नंतर मग जाऊया. तर म्हणले ठीक आहे. तर आता आवरत आलेलं आहे आमचं, थोडंसं राहिलेलं आहे. तर ना खूप म्हणजे मला कमेंट पण येत आहेत. त्या दिवशी ज्या, आता मला ह्याच्यावरती थोडंसं बोलायचं नव्हतं, पण तरी पण आता काल दुसरा व्हिडिओ टाकला त्याच्यावरती पण तसेच कमेंट आल्या. त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं बोलावं. त्या दिवशी जो मी मुंबईवरून कर्जतला आलेला तो प्रवासाचा व्हिडिओ टाकला होता. त्याच्यामध्ये मी जीन्स म्हणजे जीन्स नव्हते, आपली ट्राउझर छोटीशी पॅन्ट घातलेली आणि शर्ट घातलेला. तर त्याच्यामध्ये भरपूर आलं होतं, सासरी जाताना असे काय कपडे घालायचे, काय ती शीतल बारीक झाली तर काय पण कपडे घालती, असं झालं तसं झालं. आणि त्याच्यावरती थोडंसं बोलते. सासरी जाताना नाही घालायचे कपडे, साडी वगैरे घालायची, ठीक आहे. ह्या गोष्टी, ड्रेस वगैरे घाला तुम्ही, साडी वगैरे घाला, ठीक आहे. पण मी जे कपडे घातलेले त्याच्यामध्ये चुकीचं एवढं काय होतं? त्याच्यामध्ये मी काय कुठले शॉर्ट वगैरे काय घातले नव्हते, फक्त पॅन्ट घातलेली. आणि ते आमच्या घरच्यांना पण माहीत आहे की ही पॅन्ट घालते बाबा. मला व्हिडिओमध्ये बघतात मी म्हणजे जेव्हा आमच्या मीटिंगला जाते तेव्हा मी स्टेटस वगैरे ठेवत असते, ब्लेझर वगैरे घालते, ते शर्ट घालते, पॅन्ट घालते, त्याच्यावरती असेच असते, केस वगैरे मोकळे सोड. तर ते सगळे स्टेटस वगैरे बघतात माझे. तर तेव्हा ते म्हणजे, आणि आमचं गाव आहे जेवढं एवढं गावासारखं नाही आहे, कर्जत आहे, सिटीज आहे. तिथले पण लोक घालतात बऱ्यापैकी, तिथल्या पण मुली घालतात बऱ्यापैकी, जीन्स घालतात, टी शर्ट घालतात. त्यानंतर मी जे कपडे घातलेले तसे घालतात. मी आमच्या शिंद्याला, आमच्या गावाला जाताना ते कपडे नव्हते घातले. शिंद्याला जाताना आम्ही तर साडीच घालतो प्रत्येक वेळी. शिंदा आहे आमचं गाव, सासर आहे. तिकडे जाताना आम्ही कंपल्सरी, कारण आम्हाला माहीत आहे पहिल्यापासून, आणि आमच्या सासू सासऱ्यांनी पण आम्हाला सांगितलेलं आहे की इकडं तुम्ही काही घातलं तरी ठीक आहे, पण गावाला शिंद्याला जाताना तुम्ही साडीच घालायची. त्याच्यामुळे मी घातलेले. गावाला जाताना, शिंद्याला जाताना आम्ही साडीच घालतो. तिथं तर आम्हाला गाऊनसुद्धा अलाउड नाही आहे. गाऊन तर पूर्ण अंगभर कपडे आहे, काही दिसत नाही त्याच्यातून, तरी पण तो गाऊनसुद्धा तिकडं अलाउड नाही आहे. ड्रेससुद्धा नाही. मी तर माझं लग्नापासून ड्रेससुद्धा घातलेला नाही आहे शिंद्याला, फक्त साडी. मग इकडं आल्यानंतर म्हणजे थोडंसं असतं, आणि एवढं काय हे नव्हतं, शॉर्ट वगैरे काही घातलं नव्हतं, त्याच्यामुळे काही एवढं हे नव्हतं त्याच्यात. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता मी कलरिंग केलेलं आहे भरपूर, म्हणजे कमेंट आहेत की तो कलर तुझ्यावरती चांगला नाही दिसत आहे. तर मी पहिल्यांदाच कलर केला. अगोदरची केस बघण्यात आणि आत्तामध्ये तुम्हाला थोडंसं वेगळं वाटत असेल, आणि त्याच्यामुळे तुम्हाला असं वाटत असेल की बाबा हे काहीतरी वेगळं दिसते, तुम्हाला दिसत असेल. काहींनी भरपूर छान असं मला बोललेलं आहे. मला ऑनलाईन जरी नसलं तरी ऑफलाईन भरपूर जणी बोलतात हां छान दिसते म्हणून. तर मी हे ज्या गोष्टी आहेत ना, तर कोणाला कधी सजेशन विचारलं नाही की मी हे करू का, किंवा मी हे असं, मला जे मनाला वाटतं ते मी करते.
आणि जे मला आवडतं ते करते. म्हणजे इतकं जास्त पण ओव्हर नाही करत. हे कलर केलं आहे फक्त मी. कलर केल्यानंतर ते थोडंसं नंतर फिक्कं होत जातं कलर किंवा उतरत जातं. आपली ओरिजिनल केस आहेत ना ते आपल्याला येतात. असं नाही की बाबा आता हे असंच राहणार कायमचं, नाही. माझी ओरिजिनल केस ही मला रिग्रोथ होऊन ते परत ओरिजिनलच होणार आहेत. भरपूर म्हणजे मी जेव्हा स्ट्रेटनिंगसुद्धा केली होती ना तेव्हा पण भरपूर लोकांनी काय बोलले होते. मी जेव्हा बारीक झाले तेव्हा पण भरपूर लोक मला काय बोलले. मी जेव्हा आता प्रत्येकाचं असतं ना की नाही बाबा आपल्याला कपडे असे घातले पाहिजे. माझ्या भरपूर साऱ्या मैत्रिणी असतात ज्या शॉर्ट कपडे घालतात किंवा मग ज्या वन पीस घालतात. तर आपल्याला पण कधी कधी इच्छा असते की बाबा आपण घातले पाहिजे. तरी पण आम्ही काही घातले नाही अजून. मी बारीक झाल्यानंतर एकच हे टाकलं होता शॉर्टचा. मी खूप विचार करते की बाबा लोकांना नाही आवडणार, पण त्यातल्या त्यात मी माझा पण विचार करते की मी लोकांचा विचार का करू. मला जे आवडेल ते मी करणार, पण ओव्हर करत नाही मी. जेवढं माझ्या मनाला पटतं तेवढंच करते. आणि जगण्याचा हक्क सगळ्यांना आहे. स्वतःच्या मनाने जगण्याचा हक्क सगळ्यांना आहे. कपडे घालायचं, तुमच्या मनाने कसं राहायचा हक्क तुम्हाला आहे. पण त्यातला फरक आपल्याला कळतो ना की आपण जास्त ओव्हर नाही केलं पाहिजे. मी आता याच्यामध्ये ओव्हर काय नाही केलं. कलर करणं ही नॉर्मल गोष्ट झालेली आहे आज सध्या तरी. तर एवढं काय नाही आहे कलर करणं. तुला नाही पटत, ज्यांचे त्यांचे ते हे असतात. तुमचे विचार तुम्ही मांडले, पण माझं कधीच मी विचारलं नाही की बाबा मी हे करू का. तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये मला बघत असाल, म्हणजे कधी की मी वेगवेगळं काहीतरी ट्राय करत असते. कधी स्ट्रेटनिंग करेल, कधी छोटा लेअर कट करेल, खूप कमी केस करते कधी एकदा तर खूप कमी केस केले होते. त्यानंतर कधी मध्यंतरी त्यानंतर एकदमच बारीक झाले. म्हणजे मला हे असं नवीन ट्राय करायला आवडतं आणि ते मी करण्याचा प्रयत्न करते. मला आवडतं म्हणून मी कोणालाच त्याच्यामध्ये सजेशन कधीच विचारलं नाही आणि ओव्हर करायचा कधीच प्रयत्न केलेला नाही. जे मला आवडतं ते मी करते आणि प्रत्येकाने करावं, कारण आयुष्य हे एकदाच आलेलं आहे. प्रत्येक गोष्ट ट्राय केली पाहिजे आपल्यावरती. आपण हे जग जे आहे ते जगण्यासाठी आलेलो आहे आनंदाने, नुसतं आपलं मन मारण्यासाठी आलेलं नाही आहे. तर आपल्या मनाला जे वाटेल ते करा, असं माझं म्हणणं आहे. मग दुसऱ्याचा विचार नका करू, दुसरे काय म्हणतील हे मी कधीच नाही केलं. मी माझ्या घरचे काय म्हणतील हे सुद्धा नाही विचार करत. पण त्यांनी पण छान दिसते हे असं, आई पण बोलल्या थोडंसं वेगळं दिसते पण चांगलं दिसते. तर ठीक आहे. काय बोलतात की म्हाताऱ्यासारखं दिसतं. तुम्ही त्या अँगलने बघता त्याच्यामुळे ते तसं वाटतं. पण गावाकडं सुद्धा आता भरपूर बायका कलर वगैरे करतात. त्याच्यामुळं एवढा काही इश्यू नाही आहे त्याच्यामध्ये. आणि मला घरचे कोण काहीच बोललं नाही, कारण मी एवढं मोठं काहीच नव्हतं केलं. नॉर्मलची गोष्ट आहे कलरिंग वगैरे. त्याच्यामुळं ज्याला काय करायचं आहे, ज्याला कसं राहायचं आहे ते राहू द्या, बरोबर. आपलं ओपनिंग आपल्यासाठी ठेवा आणि समोरचा जे करते त्याच्या आनंदासाठी, त्याला आवडते तर म्हणून तो करतो असं म्हणून चला. माझं तसंच म्हणणं आहे. मी दुसऱ्याला कोणाला नाव ठेवायला जात नाही त्याच्यामुळे. आणि मला पण असं वाटतं की मला पण कोणी असं हे करू नये. तुमच्या मनाला वाटतं ठीक आहे, मला ह्याचा राग नाही आला, पण माझं सांगणं आहे आपल्याला अधिकार आहे आपल्याला आपल्या म्हणण्यानुसार जगण्याचा. आपल्या मनाने आपण काहीही करू शकतो आहे, ठीक आहे. तर एवढंच बोलायचं होतं मला, जास्त काही नव्हतं बोलायचं फक्त. तर चला आता आवरून घेतो आम्ही. सगळे कपडे वगैरे धुवून झाले तर ते वाळायला टाकतो आहे. भरपूर ऊन झालं आहे. उन्हाच्या अगोदर आपल्याला जायचं आहे शेतात असं ठरलं होतं, पण ते काही झालं नाही घरातले कामं करता. तर आता चला आवरतो आणि निघतो. बाय.